की ही वक्तव्य निवडणूक काळात येत नाही, कारण निवडून येताना लोकशाहीचाच वापर करावा लागतो. तेव्हा लोकशाहीचे सगळे फायदे घेऊन सुशिक्षित वर्ग लोकशाहीच्या विरोधात बोलतो, हे जास्त क्लेशकारक आहे. स्वातंत्र्य पाहिजे असेल तर लोकशाही ही पूर्व अट आहे त्याची. पोलिसी राजवट असते ती चांगली नसते, कारण तिथे फक्त गुन्हेगाराला शिक्षा होईल याची काही हमी नसते. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आज आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत विश्वंभर चौधरी सर. तुमचं परत एकदा स्वागत. सरांचा भारत 2019 या सिरीजमधला व्हिडिओ कदाचित तुम्ही बघितला असेल, नसेल तर तो नक्की बघा. समाजाच्या म्हणून ज्या भावना असतात, समाजाचे म्हणून जे विचार असतात, त्याचे प्रतिनिधी म्हणून ते वेगवेगळ्या माध्यमात भूमिका बजावत असतात आणि त्याच भूमिकेतून आजही मी त्यांच्याशी बोलणार आहे. आणि आजचा विषय अर्थात गेल्या आठवड्यात घडलेल्या घटनेवर आहे तो, आणि ती आपण उलगडत जाऊ. सर, पुन्हा एकदा स्वागत पहिल्यांदा. आणि माझा प्रश्न असा आहे की गेल्या आठवड्यात भारत सरकारच्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यानं अशी एक काय म्हणूया आपण की असं एक वाक्य म्हणलं की भारतात जरा जास्तच लोकशाही आहे. त्याच्यावरून काही प्रमाणात चर्चा झाली, खूप लोकांनी प्रत्युत्तर दिलं. मग त्या व्यक्तीनं पुन्हा एक प्रत्युत्तर देणारा लेख लिहिला आणि या निमित्तानं ही चर्चा सुरू झाली की अरे खरंच भारतात जरा जास्तच लोकशाही आहे का. त्याची कॉन्टेक्स्ट गेल्या काही वर्षातली आंदोलनं असतील आणि काही असेल. पण कित्येक सामान्य माणसाच्या मनातही असा एक प्रश्न असतो की हुकुमशाही असती तर बरी. ह्या सगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये हा प्रश्न मला थेट तुम्हाला विचारायचा आहे की काय हो, भारतात खरंच जरा जास्त लोकशाही आहे का? मला असं वाटतं की लोकशाहीचं शिक्षण नसल्यामुळं अशी वक्तव्य येतात. लोकशाही म्हणजे काय हे कधीच सिलेबसमध्ये कुठल्या शिकवलं जात नाही आणि म्हणून या गोष्टी होत राहतात. थोडी लोकशाही का जास्त लोकशाही ही कल्पना असू शकत नाही असं मला वाटतं. एक तर असेल तर ती हुकुमशाही असेल, नाहीतर ती लोकशाही असेल, आणि दोन्ही नसेल तर ती अराजक असेल, ती अनार्की असेल. त्यामुळं थोडी लोकशाही की जास्त लोकशाही हा तसा विषय म्हणजे हसण्यासारखा विषय अशासाठी आहे की अशा प्रकारे कॉम्पोजिशन असू शकत नाही की एक असा देश आहे जिथे 20% लोकशाही आणि 80% हुकुमशाही असं मिश्रण आहे, असं असू शकत नाही. एक तर असेल तर ती हुकुमशाहीच असेल, नाहीतर लोकशाही असेल, किंवा मग दोन्ही नसेल तर अराजक असेल. पण या प्रकारची वक्तव्य येतात का आणि कधी, ते फार महत्त्वाचं आहे. की ही वक्तव्य निवडणूक काळात येत नाही, कारण निवडून येताना लोकशाहीचाच वापर करावा लागतो. जोपर्यंत हुकुमशाहीचा वापर करून निवडून येत आहेत नाही अजून तरी भारतात, तोपर्यंत लोकशाहीचा वापर करायला लागतो. म्हणजे निवडून येताना लोकशाही पाहिजे, पण निवडून आल्यानंतर पुढची 5 वर्ष मात्र आम्हाला हुकुमशाही पाहिजे, असा या वाक्याचा गर्भित अर्थ त्यातला तो असतो. आता हुकुमशाहीचं आकर्षण तुम्ही म्हणता हे अगदी बरोबर आहे. हुकुमशाहीचं आकर्षण काही फक्त राजकीय नेत्यांनाच असत नाही, तर ते सामान्य माणसांनी अगदी सहजपणे लोक म्हणतात की आता आपल्या देशात हुकुमशाहीच पाहिजे. तर तेव्हा त्यांनी जे डकाऊची कॉन्सन्ट्रेशन कॅम्प आहे तो हिटलरचा, तो पाहिलेला नसतो जर्मनीतला, तो तिथं पाहायला पाहिजे खरं जाऊन. मी जेव्हा त्या डकाऊमध्ये गेलो तेव्हा मी अक्षरशः स्तब्ध झालो की माणसं माणसांना अशा प्रकारे जाळू शकतात, माणसं माणसांना अशा प्रकारे विषारी वायू कोंडून ठेवू शकतात. हे फार बघणं क्लेशकारक होतं आणि लोकशाहीचं महत्त्व तिथे गेल्यावर कळतं. लोकशाहीचं महत्त्व अन्यथा पण लोकांना कळायला पाहिजे, पण ते कळत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आता साधी गोष्ट आहे, जर लोकशाही नसती तर तुमचं आजचं जगणं सुसह्य झालं असतं का? त्याचं उत्तर नाही असं आहे. आज जर काही नोकऱ्या मिळत आहेत, आज जर काही अनेक गोष्टी होत आहेत, तर त्या लोकशाही मार्गानेच होत आहेत. जर हुकुमशाही असती तर कदाचित जशी भारतामध्ये राजेशाही होती, तर मग तुम्ही कोणत्या खानदानात जन्माला आला हे विचारलं गेलं असतं. तर जे सामान्य माणसं जी म्हणतात की या देशात हुकुमशाहीच पाहिजे, त्यांना असा बेसिक प्रश्न आपण विचारला पाहिजे की मुळात तुमचा जन्म लोकशाहीवादी देशात एका झाला आणि तुम्हाला लोकशाहीचे सगळे लाभ आत्तापर्यंत मिळालेले आहेत. लोकशाहीचे लाभ घेतच तुम्ही इथपर्यंत आला. शेवटी एज्युकेशनची मेरिट लिस्ट म्हणजे काय आहे? ते एक प्रकारे लोकशाहीच आहे की जो नंबर घेईल तो वर येईल. ही लोकशाहीच असते. तेव्हा लोकशाहीचे सगळे फायदे घेऊन सुशिक्षित वर्ग लोकशाहीच्या विरोधात बोलतो, हे जास्त क्लेशकारक आहे. म्हणजे राजकीय कोणी माणूस बोलला तर मला ते वाटत नाही, कारण राजकारणाची कला भारतातली ही अंतर्यामी हुकुमशहा आणि बाहेर लोकशाही अशीच राहिलेली आहे. पण सामान्य माणसं जेव्हा म्हणतात की आता हुकुमशाही पाहिजे, तेव्हा त्याच्यावरती विचार व्हायला पाहिजे की एक हुकुमशाही इंग्रजांची पण होती. त्या काळात तुम्ही आंदोलन करू शकत नव्हता. आज काही असो, कशा प्रकारे सरकार हाताळते आंदोलनाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ते काही चांगलं नाही आहे. पण तरी निदान जालियनवाला बाग हत्याकांड नाही आता होऊ शकत ना, की आंदोलन केलं म्हणून लोकांना गोळ्या घातल्या, हे आता होऊ शकत नाही. तेव्हा लोकशाहीची काही एक किंमत असते आणि ती किंमत आपल्यालाही चुकवावी लागते.
ती जनता म्हणून आपण किंमत चुकवायला जेव्हा आपण तयार होऊ तेव्हा आपण म्हणू की लोकशाही कशी आहे, त्याबद्दल लोकशाहीच्या बद्दल आपण मत व्यक्त करू शकू. पण लोकशाहीची किंमत पण आपल्याला कळली नाही, ती किंमत पण आधी आपण चुकवली नाही. लोकशाहीचे फायदे आपण घेत राहिलो, पण जिथे थोडंफार खटकतं, म्हणजे अगदी तुम्ही सकाळपासून काहीतरी काम करत असता जे की तुम्हाला लोकशाहीने ती त्याच्यासाठी एक सोय करून दिलेली असते, पण तुम्ही रस्त्यावर येता, ट्रॅफिकमध्ये तुम्हाला कोणीतरी मोडताना दिसतो सिग्नल, आणि मग तुम्ही म्हणता की आता देशात हुकुमशाही पाहिजे. ही अत्यंत किरकोळ घटना आहे. त्याच्यासाठी देशालाच हुकुमशाहीची काही गरज नाही आहे. पोलिसांनी काही प्रशासन सुधारलं तर ते होऊ शकेल, किंवा आपणही काही स्वतःची शिस्त लावलं तर होऊ शकेल. परंतु लोकशाही खूप झाली, आता देशात हुकुमशाही पाहिजे, हे पूर्ण मिथक आहे. त्याचं कारण त्या हुकुमशाहीचा प्रवास आपण केला नाही. तो आणीबाणीच्या काळात ज्यांनी केला त्यांना तुम्ही विचारा की लोकशाही पाहिजे की हुकुमशाही, ते हुकुमशाही म्हणणारच नाहीत. पण त्यानंतरची जी पिढी आहे तिने हुकुमशाही कधी पाहिलीच नाही. त्या पिढीला मात्र असं वाटतं, म्हणजे माझ्या वडिलांच्या पिढीने इंग्रजांचा अत्याचार पाहिलेला आहे, निजामाचा अत्याचार पाहिलेला आहे. त्यांना स्वातंत्र्याची आस होती. त्याचं कारण त्यांना माहिती होतं की स्वातंत्र्य ही सर्वोच्च प्रेरणा आहे, आपण स्वतंत्रच नसू तर अर्थ नाही. आणि म्हणून लोकशाही आणि स्वातंत्र्य यांचं पण एक नातं आहे. स्वातंत्र्य जर नसेल तर लोकशाहीला अर्थ येणार नाही, आणि लोकशाही नसेल तर स्वातंत्र्यच राहणार नाही. मी हे म्हणताना मी स्वातंत्र्याला दुय्यम ठरवत नाहीये, पण मी हे म्हणतोय की जर स्वातंत्र्य पाहिजे असेल तर लोकशाही ही पूर्व अट आहे त्याची. जर लोकशाही नसेल तर तुम्हाला कोणतं स्वातंत्र्य मिळावं हे कोणीतरी हुकुमशाह ठरवतो, आणि मग त्याला स्वातंत्र्य म्हणत नाहीत. की मी पाणी प्यावं का कॉफी की चहा, तर यात एखादा हुकुमशाह मला म्हणला की देशात सगळ्यांनी उद्यापासून फक्त कॉफी प्यायची, तर म्हणलं तर कॉफी प्यायचं स्वातंत्र्य आहे, पण त्या स्वातंत्र्यात लोकशाही नाही आहे. कोणाला काय आवडतं ते तर नाहीये. आणि त्यामुळं स्वातंत्र्याचा संबंध लोकशाहीशी, समतेचा संबंध न्यायाचा पण संबंध आहे. आपल्याला असं वाटत असतं, खास करून अभिजन वर्गाला असं खूप वाटत असतं की बा खूप झाला आता न्याय. सामाजिक न्यायाच्या बाबतीत, राखीव जागांच्या बाबतीत बोलताना हे नेहमी येते, न्याय खूप झाला आता असं. तर तुम्ही त्या अन्यायाच्या झळा सोसल्या नाहीत म्हणून ते आहे. जर तुम्ही जालियनवाला बागेत जर तुमचा एखादा नातेवाईक गेला असता तर तुम्हाला न्यायाची किंमत कळली असती, की न्याय देणं लोकांना म्हणजे गोळ्या घालणं नाही, हे तुम्हाला तेव्हा कळलं असतं. परंतु ते कळत नाही. त्याचं कारण असं की अनेक गोष्टी अनुभवलेल्याच नसतात, त्या अनुभव विश्वातच नाहीत. शेतकऱ्यांच्या वेदना अनुभव विश्वातच नाही. तसंही थोडं फार हे आहे की लोकशाही म्हणजे काय आणि ती आपल्याला काय देते त्याची कुठेतरी जाणीव नसणं, आणि यामधून या गोष्टी होतात असं मला वाटतं. तुम्ही म्हटलं त्यातले दोन मुद्दे मला महत्त्वाचे वाटले, की विशेषतः जे तरुण आहेत ज्यांनी आणीबाणी बघितली नाही, मला यायचं आहे आणीबाणीवर, पण जे लोकशाहीतच जगले त्यांना एक अट्रॅक्शन असतं. याला मला दिसणारं आजूबाजूचं कारण आहे ते म्हणजे चीन दिसतो, की ज्या भयंकर गतीनं त्यांनी लोकशाहीला बाजूला सोडून जो विकास केला आणि ज्यानं विकास किंवा काय प्रगती केली त्याचं एक अट्रॅक्शन. आणि दुसऱ्या बाजूला एक गेले कित्येक शतकं नकळतपणे सबकॉन्शियसमध्ये असणारी फ्युडल मेंटॅलिटी. तर ह्या दोन्हीचा ह्या सगळ्या धारणेत काही वाटा आहे? दोन्हीचाही वाटा आहे, पण तो आता आधी मी चीनचा विषय बोलू इच्छितो. खरं मी जेव्हा 2013ला अण्णांच्यावर गेलो होतो अमेरिकेत, तर तिथे व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्यांना विचारलं की तुम्हाला आमचं आकर्षण काय. मला वाटतं मागची मुलाखतीत मी हे कदाचित बोललो असेल, आकर्षण काय तुम्हाला आमचं. तर ते म्हणाले की एवढ्या जाती, धर्म, भाषा, प्रांत, तरी लोकशाही टिकून आहे. म्हणजे आपली जी जगभरात किंमत आहे लोकशाहीमुळे आहे. चीनची किंमत जी जगभरात डिव्हॅल्युएट झाली ती हुकुमशाहीमुळे झालेली आहे. चीनची लोकशाही नाही चीनमध्ये, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून जर भारत की चीन असा जर संबंध आला तर व्यापाराच्या पासून अनेक गोष्टींबाबत प्रेफरन्स हा भारताला मिळतो. त्याचं कारण रुजलेली लोकशाही हेच आहे. खरं ज्याला आपण सरंजामदारी म्हणतो ती आहेच भारतामध्ये, ती होतीच. पण ते ट्रान्सफॉर्मेशन जे 50 नंतर झालं ते ट्रान्सफॉर्मेशन सुद्धा अद्भुत आहे. ते खूप चांगल्या प्रकारे झालं ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे अगदी तुम्ही कोणाचेही वंशज असा, तुम्हाला निवडून येताना लोकशाही पद्धतीनेच यावं लागतं. तुम्ही राजे महाराजे आहात म्हणून काय तुम्हाला डायरेक्ट तुमचं निर्वाचन होत नाही. म्हणजे राज्यसभेवर झालं तर गोष्ट वेगळी, परंतु असं लोकांमधूनच निवडून यावं लागतं. कोणी कोणाचा वारस आहे, ती गांधीजींचा पण तो जरी उद्या उभा राहिला तरी त्याला लोकशाही मार्गानेच निवडून यावं लागलं. तर हे जे काय आहे हे ट्रान्सफॉर्मेशन फार महत्वाचं आहे. भारतातली जी लोकशाही रुजली आणि वाढली ती एका प्रकारे 500 संस्थानांचा हा देश, आणि तिथे लोकशाही रुजते हीच एक अद्भुत घटना आहे असं मी समजतो. की ज्या प्रकारे तुम्ही ज्या सरंजामदारीचा उल्लेख केला ती अजूनही लोकांच्या मनात आहे. अजूनही राजे महाराजे अमुक तमुक हे सगळं चालतं, बिरुदावल्या लावल्या जातात. अगदी लोक खूप वेगळ्या अभिमानाने त्या बिरुदावल्या लावतात स्वतःच्या. ते आहे, ती सायकोलॉजी काही जाईल असं मला तो जाणार नाही असं मला वाटतं काही दिवस. कारण ते मोडलेलं आहे पिढ्यांमध्ये आपल्या. मी कोणीतरी विशेष आहे, म्हणजे अगदी रस्त्यावर सुद्धा पोलिसनी गाडी पकडली याच्यात काही अपमान नाही आहे तुमचा. तुम्ही चुकलेला आहात, तुम्ही रॉंग साईडला पार्किंग केलं आणि म्हणून पोलिसनी गाडी तुमची नेलेली आहे. तिथे प्रतिष्ठा दाखवण्याचं काही कारण नाही.
टोल नाक्यावरून आमदारांना फोन लावणारे लोक मी पाहतो ना, तेव्हा मला फार आश्चर्य वाटतं की 40 रुपयाची तुमची काही भरण्याची तुमची क्षमता नाही का, तुम्ही त्याच्यासाठी आमदाराला फोन लावताय. तर ते जे काय आपल्या डोक्यात मुरलेलं आहे की मी कोणीतरी VIP आहे, म्हणजे मला इतकं आश्चर्य वाटतं की लोक दर्शनाचं सांगतात, पंढरपूरला आम्ही VIP लाईनमध्ये, देवाच्या पुढे तुम्ही VIP आहात का? म्हणजे ही जी काही मानसिकता आपली आहे ही अन्य कुठं दिसत नाही. नागरिक स्वतःला नागरिकच समजतात. मला वाटतं नानांच्या चपळगावकर, न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांच्याच लेखात मी कुठेतरी वाचलं की त्यांचा स्वतःचा तो मला वाटतं अनुभव आहे की मला थोडा आता अंधूक आठवतो, पण थोडा आशय त्याचा असा होता की ट्रेनमध्ये सगळे जात होते आणि एक बाई पेपर धरून तिथे वाचत होते आणि तिला कोणी जागा देत नव्हतं. गुड मॉर्निंग वगैरे लोक अभिवादन करत होते, पण त्या बाईला बसा मॅडम असं जागा कोणी स्वतःची दिली नाही. तर ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून मार्गारेट थॅचर होत्या, त्या पंतप्रधान ब्रिटनच्या. तर ही जी लोकशाही मूर्ण आहे की प्रत्येक माणूस सारखा आहे, मी VIP नाही. मी अनेक वेळा मला लोकांची कामं घेऊन मी मंत्रालयात जातो, पुनर्वसनाची कामं असतात काही, तिथले PSI आणि ते ओळखतात मला. ते म्हणतात सर तुम्ही रांगेत कशाला? मी मुद्दाम रांगेत उभा राहतो. त्याचं कारण हे कल्चर आपणच नष्ट केलं पाहिजे. आपणच जोपर्यंत या कल्चरच्या मागे लागून त्याचे फायदे घेऊन आपल्याला जोपर्यंत मंत्र्यांनी बोलवलं डायरेक्ट, ही खोटं आहे सगळं. हे काही खरं नाही. सामान्य माणूस म्हणून, एक नागरिक म्हणून हे सगळं खोटं आहे. आणि नागरिकांचा हा मंत्रालयाच्या रांगेत जर काही उशीर लागला काय झालं तर मी त्याच्यावर टीका करेन, कारण ती नोकरशाही माझी आहे. मंत्री माझे नाही आहे, ते मी भाड्याने दिलेले घर ते, पण नोकरशाही माझी आहे. मी त्याच्यावर टीका करेन की ही पद्धत चुकीची आहे, तुम्ही लवकर पास दिला पाहिजे लोकांना, असं मी म्हणेन. पण मला VIP पास दिला पाहिजे, मला ही जी मानसिकता आहे ती आपल्या लोकशाहीशी विरुद्ध आहे असं मला वाटतं. अमेरिकेत तुम्ही बघा, युरोपात म्हणजे प्रगत देश झाले त्याच्यामध्ये ही मानसिकता त्यांनी संपवलेली आहे. मंत्र्याचा मुलगा आहे म्हणून काही विशेष काही त्याला मिळत नाही. आपण अनेक देशांचं तर ते मी सांगायला नको, सोशल मीडियामध्ये तर अनेकदा येतं की ब्रिटनचे पंतप्रधान कसे आता स्वतः अमुक गोष्टी करतायत, भाजी आणायला जातात वगैरे. आपल्याला त्या गोष्टींची, आपल्या लोकांना काय बसलंय मला ते माहित नाही, पण त्या गोष्टीची लोकांना आपल्याला लाज वाटते. म्हणजे मला ही गंमतच कळेल नाही की जर मी स्वतःचं काम करत असेल तर मला लाज का वाटावी. मी तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो. पिठाच्या गिरणीत मी गेलो होतो दळण आणायला, तिथं गिरणीवाला माझा मित्र आहे, तर आमची दोस्ती, तर गप्पा मारत बसलो, तर माझंही सगळं अंग पांढरं झालं होतं पिठा. एक जोडपं आलं, तर त्यातली बायको म्हणाली की अहो ते बघा ते टीव्हीवर येतात ते विश्वंभरच होते. तर नवरात्रीला म्हणतो तू काय वेडी आहे का, ते इथं कशाला येतील? म्हणजे टीव्हीवर येणारी माणसं घरची कामं करत नाहीत का? ही कोणती मेंटॅलिटी आपली येते? किंवा जो माणूस टीव्हीवर जातो काहीतरी बोलतो त्यांनी कायम असली कामं करायची नाही, हे कुठून येतं? तर प्रत्येक काम प्रत्येकाचं आहे आणि ते प्रत्येकजण करत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. हे आपल्याकडे रुजायला जड जातं. म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर लॉकडाऊनच्या काळात आम्ही ती मोहीम घेतली होती, मुकुंद किर्दत यांना त्याचं श्रेय आहे, किंवा आम्ही घरकाम करत असल्याचं फोटो आम्ही टाकला पाहिजे. त्यातून आम्ही पुरुषी सरंजामदारी जी आहे एक प्रकारची, पुरुषांनी ही कामं करायची नसतात, ती संपवण्याचा आपण प्रयत्न केला. तर मला असं वाटतं की लोकशाही ही रक्तात मुरायला पाहिजे, रुजायला पाहिजे, आणि ती रुजलेली लोकशाही तिचा एक वेगळा आनंद आहे हे कळायला पाहिजे. पण आता मग स्वाभाविक प्रश्न हा येतो की लोकशाही रुजायला वेळ लागतो हे तर स्वाभाविक आहे, आणि आपण 70 वर्षाचाच प्रवास केलाय, फार मोठा नाही आहे प्रवास. पण ही लोकशाही जलद गतीनं आणि सार्वत्रिक पातळीवरती समाज म्हणून रुजण्यासाठी नक्की करायला काय हवं? याची सुरुवात शिक्षणापासून पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे आपल्या नागरिकशास्त्रात सगळं शिकवतात, पण लोकशाही शिकवत नाहीत. फार तर फार लोकशाहीबद्दलचं जनरल नॉलेज जे आहे आपल्या लोकांचं, ते अब्राहम लिंकननी केलेली व्याख्या. फारच अजून थोडा चिकित्सक माणूस असला तर तो म्हणतो बा लोकशाही अथेन्समध्ये सुरू झाली, ग्रीकांनी ती सुरू केली. याच्या पुढे ते ज्ञान जात नाही. लोकशाही म्हणजे काय? बरं, दुसरी गोष्ट, ही अनिवार्य गोष्ट आहे का, ही टाळण्यासारखी गोष्ट आहे, याच्यावरही विचार व्हावा. जर लोकशाही टाळण्यासारखी असती तर जगातल्या बहुतेक देशांमध्ये असती स्थिरावली नसती. अगदीच कमी हातावर मोजण्यासारखे बोटे जिथे राजेशाही सिस्टीम काहीतरी म्हणजे पूर्ण राहील. इंग्लंडला मी राजेशाही समजतच नाही, कारण तिथं राणी ही प्रतिनिधी आहे. पण जी पूर्ण राजेशाही अशा पद्धतीची किंवा धर्माधिष्ठित राज्य अशा फार थोड्या देशांमध्ये आहे. बाकीच्या देशांमध्ये ती रुजली आणि ती वाढली. उत्क्रांतीचा साधा नियम आहे की सर्वायवल ऑफ द फिटेस्ट असं उत्क्रांती म्हणते. याचा अर्थ सर्वाईव्ह झालेली आहे इतके दिवस. म्हणजे लोकशाहीचा विचार फार गळे काढू पद्धतीने आम्ही कसे लोकशाही प्रेमी या अँगलने मी करतच नाही. मी तो थोडासा उत्क्रांतीच्या अंगाने करतो की उत्क्रांतीच्या ओघात अनेक पद्धती गेल्या, नष्ट झाल्या. फ्रेंच राज्यक्रांती आपण पाहिलं, समता न्याय, स्वातंत्र्य, समता न्याय तिथून आलं. फ्रेंच राज्यक्रांतीपर्यंतची जी उत्क्रांती आहे आणि त्याच्यानंतरची जी उत्क्रांती आहे त्यात तुम्ही पाहिलं तर लोकशाही सगळ्या देशांमध्ये स्थिरावलेली आहे. त्याचं कारणच असं की ती कदाचित सगळ्यांना सोयीची असेल म्हणून, ती नागरिकांना सोयीची असेल, ती नेत्यांना सोयीची असेल, ती सगळ्यांना सोयीची असेल म्हणून. आता ही जी लोकशाही टिकली, उत्क्रांती ही जी झाली आणि उत्क्रांतीमध्ये जर ती टिकली असेल तर तिला काहीतरी ऑर्गॅनिक व्हॅल्यू नक्की आहे.
काहीतरी सेंद्रियता तिच्यामध्ये आहे. ती काही तांत्रिक पद्धत नाही फक्त लोकांवर राज्य करायची, की आता काहीच नाही तर मग ठीक आहे चला ही पद्धत घ्या किंवा उद्या ती पद्धत घ्या. तर लोकशाहीचं वैशिष्ट्य असं आहे की लोकशाही ही उत्क्रांतीतून आलेली आहे आणि दुसरी गोष्ट लोकशाही स्वतः उत्क्रांत झालेली आहे. कसं त्याचं मी उदाहरण सांगतो. जेव्हा ग्रामसभांचा विषय आला तेव्हा अण्णांनी जेव्हा ते सगळं आग्रह धरला, ते बिल आलं ग्रामस्वराज आणि ह्याचं, त्यावेळेला सगळ्यांनी असं टीका केली की आता गावात मारामाऱ्या होणार आहेत. बरं. अगदी म्हणजे ग्रामसभा घेतल्या की मारामाऱ्या होणार. तर मी कुठेतरी तेव्हा बोललो किंवा लिहिलं, मला आता आठवत नाही, बरीच जुनी गोष्ट आहे. पण मी असं म्हणालो होतो की बा हे बरोबर आहे, मारामाऱ्या होतील. पहिल्या वर्षी लोक खुर्च्यांनी मारामाऱ्या करतील, नंतर कदाचित फक्त हातांनी मारामाऱ्या करतील, त्याच्यानंतर फक्त एकमेकांना शिव्या देतील. पण एक दिवस असा येईल ज्या दिवशी ते बसून गावाचे निर्णय सामंजस्याने घेतील. माझ्या मते आता तो दिवस आलेला आहे. आज शहरांचं तुम्ही गावाची तुलना करा. गावांना अंडर एस्टिमेट करतो आपण, आपली एक वृत्ती आहे सगळ्यांची की गावांना आपण अंडर एस्टिमेट करतो. पण ग्रामसभा गावात होत आहेत. 15 ऑगस्टला होतात, सभे कशा होतात, काय होतात, त्याचं स्वरूप याच्यावर चर्चा होऊ शकते. पण मुळात एकत्र बसून आपण चर्चा केली पाहिजे, ही लोकशाही तिथे रुजली आहे, जी शहरांमध्ये रुजली नाही. वॉर्डसभा शहरांमध्ये होत नाहीत. त्याचं कारण शहरांमधल्या नागरिकांची लोकशाहीबद्दलचं एक स्वतःचं कन्फ्युजन आहे. त्यांना खूपदा असं वाटत असतं रस्त्यावर आलं की नाही हुकुमशाही पाहिजे, म्हणजे मग पोलिसने आत्ता याला मारलं असतं. असं कधी होत नाही. जर तुम्ही पोलिसशाही आणली तर ती पोलिसशाही फार वाईट असते. ती रजाकारांच्या काळात निजाम राजवटीतल्या लोकांनी भोगली, इकडे इंग्रजांची भोगलेली आपण. तर ही जी काही पोलिसी राजवट असते ती चांगली नसते, कारण तिथे फक्त गुन्हेगाराला शिक्षा होईल याची काही हमी नसते. कारण शेवटी गुन्हेगार ठरवायचा अधिकार पोलिसांकडे जातो. पोलीस ठरवतील तो गुन्हेगार होतो. पोलीस सुद्धा कायद्यापेक्षा मोठे नाहीत. आणि म्हणून लोकशाहीचं वैशिष्ट्य असं की लोकशाही ही लोकांची शाही असं जरी म्हणत असले तरी ती लोकशाही ही लोकांनी केलेल्या कायद्यांवरची लोकशाही असते. म्हणजे कायदे लोक एकत्र येऊन करतात आणि त्या कायद्याचं राज्य आहे, लोकांचं राज्य नाही आहे. एका अर्थाने पाहिलं तर लोकांनी केलेल्या कायद्यांचं राज्य आहे. आणि म्हणून लोकशाहीचे तो एक अंगीभूत गुण आहे की लोकशाही ही स्वतः उत्क्रांतीतून आली आणि ती स्वतः पुढे उत्क्रांत होत जाते. आजही लोकशाही उत्क्रांत होते. मला लोकशाहीच्या भविष्याबद्दल लोकांना बरंच वाटतं की लोकशाही, मला काही तसं वाटत नाही. मला असं अजिबात वाटत नाही की या देशात हुकुमशाही येईल. त्याचं कारण असं की माझा लोकशाहीवरच मुळात विश्वास आहे. ती राज्यपद्धती जी स्वतःला इव्हॉल्व्ह करते, इव्होल्युशन होत जातं, जी स्वतःमध्ये करेक्शन्स करते, बदल करते, ती लोकशाही प्रगतच होत जाणार. इलेक्शन कमिशन आपण बघा, TN शेषन काळापासून इलेक्शन इतके उत्क्रांत झाले आपली निवडणूक पद्धती की त्या पद्धतीला काही फार मरण येईल असं मला वाटत नाही. काही कारणाने हे येईल किंवा लोक त्याबद्दल काही बोलतील, हे ठीक आहे, पण तरी ती पद्धत संपून जाईल त्याच्याबद्दल असं मला अजिबात वाटत नाही. पण शिक्षणाचा जो मुद्दा फार महत्त्वाचा आहे की लोकशाहीचं शिक्षण आहे का, तर ते नाही आहे आपल्याकडे. लोकशाही म्हणजे काय, तिचे फायदे काय, तिचे तोटे काय. लोक म्हणतात किंवा लोकशाहीमध्ये डोकी किती याला महत्त्व आहे, डोक्यात काय याला महत्त्व नाही. आक्षेप आहे, हा बरोबर आहे, बहुमतानी गोष्टी होतात. पण मग त्याला आपण अनेक प्रकारचे मेकॅनिझम्स आपण त्याच्यासाठी तयार केले. पार्लमेंटच्या कमिट्या आहेत वेगवेगळ्या, त्या लोकांशी बोलत असतात सतत. राज्याच्या विधिमंडळाच्या कमिट्या आहेत, त्याही बोलत असतात. इंटेलेक्च्युअल्सना लोकशाहीमध्ये पार्टिसिपेशन नाही का, तर ते नाही असं नाही, फक्त ते कमी आहे. म्हणजे जी NSCची कल्पना होती ती खरोखर चांगली कल्पना होती. तिची थट्टा झाली, त्याचं राजकीय झालं, पण ती चांगली कल्पना होती. जिथे माधवराव गाडगिळांसारखे लोक बसू शकत असत, जिथे अनेक प्रकारचे अरुणा रॉयसारखे लोक बसू शकत असत. का बरं असं असू शकतं का की महाराष्ट्रात समजा मंत्रिमंडळ आहे, मुख्यमंत्र्यांची स्वतःची एक ॲडवायझरी कमिटी आहे, त्याच्यामध्ये जयंत नारळीकर आहेत, त्याच्यामध्ये माधवराव गोडबोले आहेत, अनेक लोक अनेक प्रकारचे आहेत की जे ते पोलीस दलाच्या बद्दल त्यांना सांगतात. नारळीकर त्यांना वैज्ञानिक गोष्टी कशा बदलायच्या, तर कोणीतरी शिक्षण तज्ञ, असं होऊ शकतं. दुर्दैवाने ही रचना आपल्याकडे होऊ शकलेली नाही. त्याचं कारण की नेत्यांना, आपल्याकडच्या सगळ्याच नेत्यांना, म्हणजे मी कोणत्या एका पक्षाला बोलतोय असं नाही, परंतु सगळ्याच नेत्यांना एक प्रकारचा डॉमिनन्स जो पाहिजे तो डॉमिनन्स हे करू देत नाही त्यांना. अशा प्रकारचे की, आणि असे होतं खूपदा की सल्लागार समितीने सांगितलं आणि ते राजकीय अडचणीत असेल तर काय करायचं, असं पण असू शकतं. ते बॅरियर्स आपल्याला तोडावे लागतील, आपल्याला त्याकडे न्यावे लागेल. इंटेलेक्च्युअल्स आणि डेमोक्रेसी यांना आपल्याला स्वतंत्र नाही ठेवता येणार. तुम्ही गेले काही दिवस बघा, कायद्यांमधला लोकांचा हस्तक्षेप वाढलाय की नाही, तो वाढलाय, ज्याचं स्वागत केलं पाहिजे. अण्णांच्या आंदोलनापासून असं ते, म्हणजे अण्णांच्याबद्दल खूप ट्रोलिंग केलं जातं. ते कोण लोक आहेत ते सगळे आपल्याला माहिती आहेत, त्या ट्रोलिंगला काही महत्त्व देण्याची गरज नाही. परंतु लोकांना कायद्यामध्ये सहभाग असू शकतो हे अण्णा हजारे, मेधा पाटकर, राजेंद्र सिंह यांनी सांगितलं, अभय बंगांनी सांगितलं, हे या लोकांनी सांगितलं की लोकांना कायदे बनवताना हस्तक्षेप असू शकतो. ही लोकशाहीची उत्क्रांतीच नाही. एक काळ असा होता की पार्लमेंट कायदे करत होती,
चर्चा फक्त राजकीय विश्वातच होत होती, त्याच्या विरुद्ध आंदोलनं होत होती, पण तेही आंदोलनं पण पुन्हा कम्युनिस्टच करत होते किंवा समाजवादीच करत होते. आज तो माहोल नाही ना. शेतकरी आंदोलनाचा नेता कोण आहे? नेतेच, लोकच नेते. किंवा ते निर्भयाचं आंदोलन, तिथून ती सुरुवात झाली. अण्णा आंदोलनाच्या नंतर हे एक इव्होल्युशन आपण पाहिली की लिडरलेस अशा प्रकारचे आंदोलन व्हायला लागली. नेत्याची गरज नाही, आम्हीच नेतो. ही फार मोठा उत्क्रांतीचा हा टप्पा आहे. म्हणजे महात्मा गांधी नसते तर स्वातंत्र्य आंदोलन अशक्य होतं. आज महात्मा गांधी नसले तरी आंदोलनं चालू आहेत. लोक स्वतःच्या बद्दल भांडतायत. तर हे मला असं वाटतं की ही लोकशाहीची खूप प्रगत अवस्था, अजूनही फार पुढे प्रगती होणार जी आपल्याला माहिती नाही. आज तुमचं डिजिटल चॅनल ही केवढी मोठी लोकशाही आहे. हे स्वातंत्र्य काही दिवसांपूर्वी होतं का? ठराविक चॅनल, त्याचे मालक, त्याचे संपादक, ठराविक वृत्तपत्र, त्याचे मालक, त्याचे संपादक, या पुढे विचारविश्व काही होतं का? असली तर काही मासिकं चालली तर तीच, पण त्याचा रिच काय? आज ही केवढी मोठी लोकशाही आहे की टीव्ही चॅनलच्या बरोबरीने आज तुम्ही गोष्टी आणताय लोकांसमोर, जगासमोर. तर ही लोकशाहीची उत्क्रांत रूप आहेत असं मला वाटतं. आणि त्यामुळं जे विचार करतात की लोकशाही फार झाली वगैरे, त्यांनी हे नक्की लक्षात घ्यावं की लोकशाही थोडी कमीच आहे. अजून लोकशाहीला थोडा वाढायला स्कोपच आहे. त्याचं कारण असं की एक स्टेप, म्हणजे मी मोदींचा टीकाकार आहे, पण एक स्टेप त्यांनी चांगली घेतली की लाल दिवे राहिले नाही. अशा अनेक सुधारणांची गरज आहे की जेणेकरून लोकशाही ही खऱ्या अर्थाने लोकशाही राहील. जसं मी मगाशी ब्रिटनचं उदाहरण दिलं, त्या अवस्थेपर्यंत आलं पाहिजे की पंतप्रधान हा ही इज फर्स्ट अमॉंग्स ऑल अदर्स. हे जे काही आहे ती लोकशाही यायला पाहिजे. त्यामुळं जे कमी आहे म्हणतात त्यांना माझं म्हणणं एवढंच आहे की लोकशाही खरंच अजून वाढायला पाहिजे. ती थोडी कमी आहे, जास्त नाही आहे. डेटा प्रायव्हसी, बोलण्याची काय त्याला म्हणतो की स्पेस, हे सगळं आता मोबाईल नावाच्या एका डिव्हाइसमधून वाया जातं. दॅट इज अ सिंगल गेट, अ सिंगल चॅनल, जिथून हे सगळं तुम्ही म्हणता माध्यम आहे, समाज माध्यम आहे आणि ABC XYZ. तर ह्यामुळं जास्तीत जास्त डेटा तुमचा घेणं कळत न कळत, आणि त्याच्यामुळं तुमच्या लोकशाहीच्या जी मूल्य आहेत किंवा लोकशाहीनं जी स्वातंत्र्य दिली त्याच्यावरती अधिक्षेप होणं, असं घडू शकेल का? अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिक्षेप घडू शकतो, पण एका गोष्टीकडे दुर्लक्ष करता येत नाही की 91 नंतर भांडवलाची व्याख्या बदलली आहे. तो सकारात्मक बाजू येते. आम्ही खवजा धोरणाच्या विरोधात आम्ही भांडलो एकेकाळी, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण. पण त्याच्या काही पॉझिटिव्ह बाजू पण आहेत. त्यातली सगळ्यात पॉझिटिव्ह बाजू अशी आहे की भांडवल म्हणून तुम्हाला आता पैसाच लागत नाही. ज्ञान हे भांडवल आहे, माहिती हे पण भांडवल आहे. ज्याच्याकडे जास्त डेटाबेस, तो आता आपण डेटाबेसच्या आपण गोष्टी करतो. तेव्हा ह्या सगळ्यामध्ये नवे नवे प्रवाह सुरू होतील. हा एक ॲडव्हान्टेज, ही चांगली गोष्ट आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर येते का मर्यादा? तर ती येते. साध्या ट्रोलिंगनी सुद्धा ती येते. आता आपण मगाशी बोलत होतो की शिक्केमारी जी चालली आहे, छुपासंगी, काँग्रेसचा दलाल, याच्यातून अभिव्यक्तीवर काही लोकांच्या मर्यादा आलेल्या आहेत. लोक एक्सप्रेस व्हायला घाबरतात. जे घाबरत नाही ते ठीक आहे, मी घाबरत नाही. मला छुपासंगी म्हणा, नाही तर काँग्रेसचा दलाल म्हणा, काय मी बोलायचं ते बोलत नाही. पण अनेकांच्या अभिव्यक्तीवर परिणाम झालेला मी पाहतोय. लोकांना असं वाटतं की आपल्यावर शिक्का तर बसणार नाही ना, आपल्याला असं तर समजलं नाही. तर ते होणार. ते ह्या माध्यमांचं ते वैशिष्ट्य आहे. एक लेख जर मी लोकसत्तेत लिहिला तर ट्रोलिंग होत नाही तिथे माझं. हे माध्यमच तसं आहे, त्याला काही पर्याय नाही. आता ज्याला आपण आज डिजिटल म्हणतो ते माध्यमच तसं आहे आणि तिथे त्याच गोष्टी होत राहणार. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होईल, त्याच्यासाठी काही वेगळ्या योजना कराव्या लागतील. जसं की ट्रोलिंगच्या विरोधात कायदा आला पाहिजे असं मी सतत मांडत आलो, तो आलाच पाहिजे. कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्यच बंद होता कामा नये ना. ट्रोलिंगच्या टीम्समुळे, ज्यांच्याकडे राजकीय पक्षांकडे मोठमोठ्या टीम्स आहेत, त्याच्यामुळे आमचं स्वातंत्र्य बंद होतं कामा नये. त्यामुळे ते कायदे आले पाहिजे, ट्रोलिंगच्या विषयी आलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन माझी मागणी आहे की डिजिटलचे नियमसुद्धा, जे नियम वर्तमानपत्राला आहेत, जे नियम TV चॅनलला आहेत, ते सगळे नियम इथे असायला पाहिजेत. भले तुम्ही डिजिटल चॅनल असा, तुम्ही फेसबुक असा, तुम्ही ट्विटर असा. का बरं मग वर्तमानपत्रांना ते का स्वातंत्र्य नाही? वर्तमानपत्रात आज तुम्ही ज्या भाषेमध्ये सोशल मीडियामध्ये लोक लिहितात त्या भाषेत तुम्ही वर्तमानपत्रात लिहू शकता का? नाही लिहू शकत. मग त्यांना का ते स्वातंत्र्य नाही? मला खूप वाईटही वाटतं बऱ्याच गोष्टी. अनेक शब्दांचं काही कारण नसताना ते जे शब्द स्थिरावलेत आणि घाणेरडे शब्द लोक लिहितात आणि त्याच्यामध्ये काहीतरी इनोव्हेटिव्ह, काहीतरी नवीन आपण क्रिएट करतो असं त्यांना का वाटतं मला काय कळत नाही. म्हणजे अनेक शब्दांची यादी, मी ते बोलू पण शकणार नाही शब्द, पण ते शब्द गरजेचे आहेत का तुमच्या एक्सप्रेशनमध्ये? ते सोडून एक्सप्रेशन होऊ शकणार नाही का? याच्यावरती प्रबोधनही व्हायला पाहिजे, याच्यावर कायदेही व्हायला पाहिजे असं मला वाटतं. डेमोक्रॅटायझेशन जेव्हा होतं तेव्हा डेमोक्रेसीच्या काही गोष्टी, ज्या की मी मगाशी म्हणालो की डोक्यात काय आहे त्याला महत्त्व नाही, पण डोके किती त्याला असतं, अशा काही गोष्टी असतात, निगेटिव्ह साईड पण असतात, त्या येऊ शकतात.
त्याच्यावरती पॉझिटिव्ह साईड घेऊन मात करणं हे काम लोकशाहीला करावं लागेल. वेळ पडली त्यासाठी कायदे करावे लागतील. ट्रोलिंगच्या विरोधात तर कायदा खूपच गरजेचा आहे. मी आता खरं हा विषय अनेक ठिकाणी बोलायचं पुन्हा पुन्हा कारण नाही, परंतु हे कायदे झाले पाहिजे. आणि लिहिताना त्याच्याशिवाय लोकांनाही आपली जबाबदारी कळणार नाही. मी काहीतरी लिहितोय, मी जेव्हा फेसबुकची पोस्ट टाकत असतो तेव्हा मी एका वर्तमानपत्राचा संपादक असतो स्वतः, तेव्हा मी एका चॅनलचा संपादक असतो, तेव्हा मी एका डिजिटल चॅनलचा संपादक असतो. इथपर्यंत ती भावना आली पाहिजे की मी जे काही बोलतोय ती काहीतरी जबाबदारीने बोलतोय आणि त्याच्यावरती मी डिफेमेशन कोणाचं केलं तर ते माझ्या अंगावर येऊ शकतं. मी आरोप केले बेछूट तर ते माझ्या अंगावर येऊ शकते. हे यायला पाहिजे, ती गोष्ट नक्की व्हायला पाहिजे असं मला वाटतं. माध्यमांचा जर आपण अभ्यास केला तर डिस्क्रिशनरी पॉवर आता संपली. म्हणजे मी एक पत्र पाठवलंय वाचकांचा पत्रव्यवहारमध्ये, ते छापायचं का नाही याची पॉवर ती संपली. तुम्ही नाही घेतलं, लोक थिंक बँककडे जातील. थिंक बँकने नाही घेतलं, लोक फेसबुकवर लिहितील. समाज माध्यमं इतकी प्रभावी होत चालली दिवसेंदिवस की अर्थात त्याला वाईटपणे वापरणारे लोक आहेत, तिकडे ट्रोलिंग म्हणजे प्रत्येक गोष्टीला दोन बाजू आहेत. जसं माहिती अधिकार कायद्याचे लोक म्हणतात की ब्लॅकमेलर्स त्यातले आहेच आहे, ती गोष्ट खरी. तसं इथेही ब्लॅकमेलर्स आहेत, इथेही ट्रोलिंग करणारे आहेत, इथेही सगळं आहे. पण तरी त्या माध्यमाचं महत्त्व काय संपलं नाही. आत्ता एका त्या फेजमधून ही माध्यमं जात आहेत. ही पण फेज बदलणार आहे. पुढची फेज काय असेल ते मला असं वाटतं की समाज माध्यमांमध्ये सुद्धा विश्वसनीयता, विश्वासार्हता, त्या लोकांच्या मागे लोक जातील. बरोबर. काही काळ तुम्ही त्यांचं ट्रोलिंग करू शकता, त्या माणसाला कोणाचा तरी एजंट ठरू शकता, कोणातरी छुपा ठरू शकता, पण लोकांना जेव्हा हा विश्वास येईल की नाही हा माणूस बोलतो हे खरं आहे, लोक त्याच्या मागे येतील. तर विश्वसनीयता, सच्चेपणा ह्याला काही हार नाही असं माझं मत आहे. पण 91 नंतर माध्यमांचं जे स्वरूप बदललं, खाजगीकरण उदारीकरणानंतर, आम्ही आता म्हणतो की बा अमुक अमुक चॅनल तमक्या राजकीय पक्षाचा आहे. ते आधी होतं, म्हणजे सामना शिवसेनेचा होताच आधीपासून. त्या स्वरूपात फरक एवढा झाला की त्याचं डेमोक्रॅटायझेशन थोडं असं झालं की त्यांचीच मक्तेदारी न राहता आता समाज माध्यमांमध्ये लोक व्यक्त व्हायला लागलेले आहेत. आणि मला असं वाटतं की हे वाढत जाईल. पुन्हा त्याही माध्यमाची विश्वासार्हता संशयास्पद काही काळ होईल, पण त्यांना त्यातून ते वर आले, समाज माध्यमं सुद्धा ते जर वर आली त्यातून, तर मला वाटतं की ते चालू राहील चांगल्या पद्धतीने.